चला आज भाजीला काहीच नव्हतं तर मी आज काय केलं, बेसन होतं, बेसनाची मी एकदाही छानशी अशी भाजी बनवलेली आहे. तर बघा इथे मी कांदा घेतलेला आहे, कांदा तेलात टाकलेला आहे. त्यानंतर मी ते कांदा छान होऊ देत आहे आणि त्यानंतर मी आलं लसूण 1 चम्मच पेस्ट त्यामध्ये घातलेली आहे. ही पेस्टही छान होऊ द्यायची आहे. त्यानंतर इथे थोडं मी तिथे हळद टाकलेली आहे, लाल तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर इथे नमक टाकलेलं आहे आणि थोडा सांबार टाकलेला आहे. अशा प्रकारे मी इथे केलेलं आहे आणि त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता मी इथे बेसन घेतलेलं, बेसनमध्ये मीठ, तिखट, हळद आणि थोडं जिरं आणि सांबार टाकून आपल्याला थोडं तेल टाकून ते छान मिक्स करून घ्यायचं. जसं आपण भज्याचं भिजवत आहे तशा प्रकारे आपल्याला भिजवायचं आहे आणि ते छोटे छोटे इथे भज्यासारखेच आपल्याला यामध्ये हे तेल त्यानंतर ते टाकून द्यायचे आहे. तर बघा छान प्रकारे ही रेसिपी इथे झालेली आहे आणि ही पोळीसोबत आपल्याला खायची आहे. तर बघा रस्सा छान आलेला आहे आणि तर्रेदार अशी ही भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. लाईक करा. थँक्यू.